चंद्रग्रहणानिमित्त पांडुरंगाच्या नित्योपचार वेळेत बदल. नमस्कार, मी बंडू गाडगे इनसर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे. पंढरपूर दिनांक 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहण असल्याने श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी माता यांच्या नित्योपचार व पूजाविधीच्या वेळेत शास्त्रोक्त नियमानुसार आवश्यक बदल करण्यात येत आहेत. पंचांगानुसार ग्रहणाचा स्पर्श सायंकाळी 6:34 असून मोक्ष सायंकाळी 6:48 पर्यंत आहे. पंढरपूर येथे सूर्यास्त सायंकाळी 6:34 पर्यंत होत असल्याने सायंकाळी 6:34 ते 6:48 एकूण 14 मिनिटे या कालावधीत ग्रहण नियम पाळण्यात येणार आहेत. ग्रहण काळातील प्रमुख बदल पुढीलप्रमाणे: काकड आरती व नित्यपूजा पहाटे 4 ते 5:55 वाजता नेहमीप्रमाणे. महानैवेद्य सकाळी 10:45 ते 11 वाजता. महानैवेद्यामध्ये नेहमीचा नैवेद्य दाखवण्यात येणार नाही, त्याऐवजी सुका मेवा नैवेद्य दाखवण्यात येईल. पोशाख दुपारचा नैवेद्य 4:30 पासून ते 5 वाजेपर्यंत. ग्रहणाचा वेध सुरू होणार असल्याने लाडूचा नैवेद्य दाखवण्यात येणार नाही, त्याऐवजी सुका मेवा दाखवण्यात येईल. ग्रहण स्पर्शानंतर सायंकाळी 6:34 श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी माता तसेच मंदिरातील व मंदिराबाहेरील सर्व परिसर देवतांना चंद्रभागा नदी पाणी आणून स्नान घालण्यात येईल. ग्रहण मोक्षानंतर सायंकाळी 6:48 वाजता सर्व देवतांना पुनश्च स्नान घालून शुद्धीकरण विधी पूर्ण करण्यात येईल. धुपारती रात्री 9:30 वाजता, शेजारती रात्री 12 वाजता. नंतर नेहमीप्रमाणे सर्व चालू होईल. खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर स्त्रीच्या नित्योपचारात वरीलप्रमाणे बदल करण्यात येत असून भाविकांनी दर्शन व पूजाविधीच्या वेळेत याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे. धन्यवाद. मी बंडू गाडगे, इनसर्च न्यूज, बोहाळी.